नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई. वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर इमारती उभारल्या. इमारती भुईसपाट झाल्यास अनेक कुटुंब रस्त्यावर येणार. पश्चिम रेल्वेवर उद्या 1 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार. वानगाव आणि डहाणू दरम्यान ब्रिजच्या कामासाठी ब्लॉक असणार. ब्लॉकमुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. सिडकोनं परवडणाऱ्या घरांसाठी अर्जाची मुदत वाढवली. सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याकरता 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली. म्हाडा कोकण मंडळाच्या 2264 घरांची पुढच्या महिन्यामध्ये सोडत. 31 जानेवारीला होणारी सोडत पुन्हा पुढे ढकलली. लॉटरीच्या कार्यक्रमाला मंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे सोडत लांबणीवर. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका सतर्क. नवी मुंबईमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नसला तरी पालिकेकडून प्रतिबंधक उपाययोजना सुरू. ध्वनिक्षेपक धर्माचा अविभाज्य भाग नाही. उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. परवानगी नाकारणं हिताचं असल्याचं कोर्टाचं मत. ध्वनी प्रदूषणावरील तक्रारींच्या कारवाईबाबत कोर्टानं मार्गदर्शक तत्त्वं आखली. पावसाळापूर्व कामांना आतापासूनच सुरुवात करावी. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. पर्जन्य जलवाहिनी विभागानं संबंधित विभाग कार्यालय आणि रस्ते विभागाशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना. अनधिकृत बॅनरबाजीवर कडक कारवाई करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय. बॅनर विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन. मागील 2 दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानामध्ये घट. पुढील 2 दिवस कमाल तापमानामध्ये सुद्धा घट होण्याचा अंदाज.